काय झालं लय विचार करा काय नाही असंच डोकं जरा दुखा लागलं दुसरं काय नाही डोकं दुखायला काय झालं गेला होता वाड्यावर तिकडे पाटलागड गेल तर गे काय झालं काय म्हणलं पाटील काय म्हणते तर पाटील वरडा लागलं होतं एवढं पैसे कशाला लागते तर काय लागते तर तुमचं कशाचंच काय नाही अजून 2 महिन्यावर नाही 2 वर्षाचे पैसे घेतले आम्ही कशाने द्यायचं काय आम्हाला बी काय आहे का नाही तुम्हाला सारखं पैसे देऊन देऊन मलाच चाकरी कुठं राहावं लागेल म्हणाले पाटील काय शेवटी ते तर काय फुकं बिकट द्यावं लागले ते आपण वर्ष म्हणता 2 वर्ष करू म्हणून सांगितले ना त्यांना सांगितलंय खरं आहे सगळं खरं आहे आपलं पण त्यांचं काय मालक आहो आपण ती जाऊ म्हणत होतो कॉलेजवर जावं लागते काय पर्याय नाही एवढं पैसे जात नसते तर कुठंच ते तुमचं पोरगा असं कसं काय सांगाले म्हणाल तर सावकार बी आलं तेवढ्यात काय सावकार कशाला आलो काय म्हणलं आहे तुम्हाला तू का घाबरला एवढं आता सावकार आलं तर म्हणल्यावर एवढं घाबराच काय काम आहे ना त्याचा पाटील आहे ती श्रीमंत लोक आहे ते मोठ्याला मोठे भेटणार करणार हे मी कुठं गेलो ते असं हे होतं हो असं मधनादनं जरा डोकं दुखतं असं मग काय कशाला आलं होतं सावकार काय म्हणलं काय तुम्हाला ते सावकाराचं मोठं पोरगा आलं तर ते म्हणा लागलं होतं आमच्या बारक्या भावापाशी कोणतर सोनं ठेवले म्हण बिगर पावतीच आहे म्हण लय अवघड आहे मला विचाराल तर तुझं बीज आहे का बघ मी मला आमच्याकडे एवढं कुठलं सोनं कशाचं काय याचं आहे भाऊ म्हणलं आमच्याकडे काय नाही आता काय कसं काय काय कळेल आता कोण असेल कोणाचं असेल काय सांगता येत नाही बघू आता सांगेल सावकार काय तर ती कोणाच तर असू दे की आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का ह्या भेंगरीच्या नादात राडा होते काय लगा लय अवघड राडा झाले तर काय विचार करा रे काय तर करावं लागते लोक काय नाही आज जरा लय डोकं दुखा लागले झोपतो मी काय झालं तुला रे अचानक बोलत बोलत लगेच निघूनच चाला उठून काही एवढं डोकं दुखा लागले आणि अचानक नाराज असं म्हणजे घाबरल्यासारखंच वाटायला लागलं तू मला काय कळेना तुझं हा अचानकच एकदम तुला काय झालं रे आता आल्या त्या पाटल्या वाड्यावर गेलता का हे ते इकडे तिकडे बोलणं सावकाराला नाव घेतलं का काय दानान बाहेरच पळाला रे काय काय कोण आहे का तुझं मित्र ओळखीचा कोण रे ठेवलेलं असलं तर सांग त्याचं त्या सोडवाल तर लावते बापाला सांगून नाही तसं काय नाही माझ्या ओळखीचं कोण नाही पण असं तुम्हाला मग म्हणलं नाही माझं अचानक डोकं दुखतंय ते लयच दुखा लागलो डोकं रोशाला आणि परशाला बोलून बघू भिंगरी मिळली तर ठीक नाही तर आपल्या घराला राख लागायचं काम आहे जा जा झोप जा जा वडील तिकडं चाकरी घालून महाराज तिकडे लय विचार करू जा बघू लवकर लवकर अवघड होतंय काय काय फोन कसं काय केलता घरी कळलं काय तुमच्या मग काय जरा वडील बी कराल तर त्याला पावती नाही काय हा जरी कोणी विचारलं हो तरी त्यांनी पैसे देऊन नेलं म्हणून सांगा आज नाही तर उद्या त्याला घेऊन जातो आम्हाला पाटील पैसे देणार आहेत तर याच मुद्दल समजा देऊन घेऊन जातो तुमचं चालतंय लवकर करा म्हणजे कसं त्याला पावती नाही घरी वडील वाढलं इथं नाही घरी कळलं म्हणजे जरा हे होतंय ना नाही बरोबर आहे पण माझं बी कसं जरा वडील पावती नसल्यामुळे कराल तो मग म्हणलं बघा जरा लवकर 1-2 दिवसात घेऊन जावं पडदिशी 1-2 दिवसात घेऊन जातो हा पण घरी कोणी विचारलं तर नेलं म्हणून सांगा सांगतो ती तरी काय बी तर- कोणाला सांगत नाही मी तुम्ही ठेवलं म्हणून ते आमचं वडील बी पाटलाच्या इथे गेलं होतं हा हा तिथं काय तर तुमचा मोठा भाऊ होता वाटतंय होय
मग त्यानं ते म्हणला, पण त्याला माहिती होतं जरा, हा त्यानं सांगितलं वाटतं मग. सांगितलं काय मग वडील पण बघू म्हणा लागलं होतं जाऊन. मी वडिलांना पण टाळाटाळ केले. हम्म. 1-2 दिवसात घेऊन जातो. चालतं बघा 1-2 दिवसात मला बी करून हा घेऊन जावं. तेवढं कोणाला सांगू नका. नाही सांगत नाही कोणाला. हा 2 दिवसात पण करा तेवढं घेऊन हा जावं. याच मुद्दल समजा देऊन घेऊन जातो. चालतं हा जाऊ. हा